हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आता नारळी पौर्णिमा जवळ आली आहे, त्यामुळे सगळ्या घरोघरी आपण नारळी भात नक्कीच बनवत असतो. तर आज आस्वाद रेसिपीजमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी नारळी भात कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत माझ्याबरोबर व्हिडिओ नक्की बघा. आता इथे मी 1 कप बासमती लांब तांदूळ घेतलेला आहे. तो आपल्याला दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून 10 मिनिटं बाजूला ठेवायचा आहे. 1 कप तांदळासाठी मी इथे 2 कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे. 10 मिनिटानंतर आपण हे तांदूळ छान तुपामध्ये परतून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण तूप घालून घेणार आहोत. साजूक तूप इथे वापरायचे. साजूक तुपामध्ये केलेला नारळी भात अतिशय मस्त टेस्टी लागतो. आता हे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी विलायची आणि त्याच्यानंतर आपण लवंगाही घालून घेणार आहोत. त्याने सुगंध खूप सुंदर येतो नारळी भाताला. आणि वर्षातून एकदाच येणारा हा सण जो आहे, त्या सणाला नारळी भात हमखास घरोघरी केला जातो. अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा. आता 2 ते 3 मिनटं 10 मिनटं आपण सोक केलेला हा बासमती तांदूळ यामध्ये परतून घेणार आहोत. छान तुपामध्ये त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये गरम पाणी घातल्याने होतं असं की तांदूळ खूप छान फुलतो आणि तो अतिशय मोकळा मोकळा होतो, गिचका होत नाही. त्यामुळे आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत. इथे स्टार्टिंगला आपण गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. जेव्हा पाण्याला उकळी यायला सुरुवात होते त्यावेळेस आपण गॅसची फ्लेम लो करून 10 ते 12 मिनिटं आपण झाकण घालून हा शिजवून घेणार आहोत. मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे. मोजून 10 ते 12 मिनिटं लागतात. इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी राहिलेलं आहे, शिल्लक आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ आपण झाकण घालून ठेवणार आहोत. पूर्णपणे पाणी आटल्यानंतर आपण चेक करणार आहोत की आपला तांदूळ पूर्णपणे शिजलाय की नाही. इथे मी कुठेच गॅसची फ्लेम मीडियम केलेली नाहीये. लो फ्लेमवरतीच आपण हा बासमती तांदूळ छान शिजवून घेतलेला आहे. येस, आपला तांदूळ शिजलेला आहे. आता हा आपण काढून घेणार आहोत आणि याच पॅनमध्ये आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचाभर तूप घालून घेतलेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी इथे ड्रायफ्रुट्स थोडेसे रोस्ट करून घेणार आहेत. तुम्ही तुमच्या घरी नारळी पौर्णिमेला कोणत्या पद्धतीने नारळी भात बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हलकेसे आपण तुपामध्ये परतून झाल्यानंतर हे ड्रायफ्रुट्स काढून घेणार आहोत आणि याच पॅनमध्ये 1 कप तांदळाला मी इथे पाऊण कप गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर गोड अधिक आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घेतला तरीही काही हरकत नाही. आज आपण गुळामध्ये हा नारळी भात बनवणार आहोत, त्यामुळे हेल्दीही आहे. गूळ मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश असा खवलेला नारळ घालून घ्यायचा आहे. 1 कप नारळाचा चव यामध्ये घालून घेतलेला आहे. तोही मिक्स करून घेऊयात. अतिशय सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. गुळही या खोबऱ्याला छान कोट करून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण जो शिजलेला भात आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत. अतिशय मोकळा झालेला आहे. छान परतून घेऊयात. गूळ ह्यामध्ये छान विरघळला गेला पाहिजे. इथे मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. गूळ छान भातामध्ये आता मुरतोय. आता यामध्ये मी थोडंसं केशर घालून घेतलेलं दूध घातलेलं आहे, म्हणजे रंगही छान येईल आणि टेस्टही खूप सुंदर येईल. परत एकदा हलक्या हाताने मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला वाफवायला ठेवणार आहोत. त्यामुळे झाकण घालून आपण इथे 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती हा नारळी भात मुरू द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून परत एकदा हलवणार आहोत. हलक्या हाताने हलवायचं आहे, म्हणजे शीत मोडलं नाही गेलं पाहिजे.
आणि मोकळा असा सुंदर गुळातला नारळी भात आपला काही मिनिटातच इथे तयार होणार आहे. मस्त वाफ यायला सुरुवात झालेली आहे. 1 चमचाभर इथे मी तूप घालून घेणार आहे. खूप सुंदर सुगंध सुटलाय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेतेय मी. मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने आणि फायनली आपण 1 मिनिटभर याला वाफ यायला ठेवणार आहे. आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपला हा नारळी भात इथे तयार होणार आहे. 1-2 मिनिटभर मी झाकण घालून ठेवतेय आणि सर्व करण्यासाठी आपला हा नारळी भात इथे तयार आहे. गरमागरम नारळी भाताचा आस्वाद मी तर घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आहा, खूपच सुंदर दिसतोय. मोकळा मोकळा आणि पटकन होणारा नारळी भात इथे तयार आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन.